Good morning, beta. Today's lecture starting the new concept. What is the atomic mass number? atomic mass number कशांना बोललं गेलं जातं किंवा atomic mass number म्हणजे काय हे पाहण्याचा विचार आपण आजच्या लेक्चर मध्ये करणार. atomic mass number जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर atomic number हे तुम्हाला आठवले गेली पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्याला atomic number पाठ आहे त्या विद्यार्थ्याला atomic mass number मध्ये काहीच अडचण येऊ शकत नाही. पहा atomic mass number बेटा atomic mass number फाइंड आउट करते वेळेस तुम्ही दोन रूल्स लक्षात ठेवा. दोन रूल्स म्हणण्यापेक्षा ते दोन ट्रिक लक्षात ठेवा. तुम्हाला पहिला 20 एलिमेंटचे atomic mass number पाठांतर करण्याची गरज नाही. तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला ट्रिक लक्षात आली पाहिजे किंवा ट्रिक तुम्हाला समजून घेता गेली पाहिजे. बेटा दिलेल्या एलिमेंटचा atomic नंबर जर इव्हन असेल किंवा दिलेल्या एलिमेंटचा atomic नंबर जर ऑड असेल तर atomic mass नंबर कसा फाइंड आउट करायचा हे पाहण्याचा विचार आता आपण करूया. दिलेल्या एलिमेंटचा atomic mass किंवा दिलेल्या एलिमेंटचा atomic नंबर जर इव्हन असेल तर त्या atomic नंबरला 2 ने मल्टिप्लाय करा. काय करा? 2 ने मल्टिप्लाय करा. दिलेल्या एलिमेंटचा atomic नंबर जर ऑड असेल तर त्या atomic नंबरला 2 ने मल्टिप्लाय करा आणि त्याच्यामध्ये +1 ऍड करा. किती ऍड करा? +1 ऍड करा. पहिल्या 20 एलिमेंट साठी ही ट्रिक आपण वापरू शकतो. किती बेटा? पहिल्या 20 एलिमेंट साठी ही ट्रिक आपण वापरू शकतो. पण एक्सेप्शन बेटा पहिल्या 20 एलिमेंट मध्ये 4 एलिमेंट असे आहेत एक्सेप्शन आहे की त्यांच्यासाठी ही ट्रिक अप्लाय होत नाही. ते म्हणजे बेरिलियम असेल, नायट्रोजन असेल, क्लोरीन असेल, आर्गॉन असेल, त्यांच्यासाठी ही ट्रिक अप्लाय होत नाही. बेरिलियम बेटा आन्सर 8 यायला पाहिजे, 9 येतं कारण की तो एक्सेप्शन आहे. नायट्रोजन 40, क्लोरीन 35.5, आर्गॉन 40. मग सर हे 4 एलिमेंट सोडलं तर बाकी सर्व एलिमेंट साठी ही ट्रिक अप्लाय होती का? यस, ही ट्रिक अप्लाय होती. एग्जांपल सांगा. सोडियम. कोण बेटा? सोडियम. सोडियम किती नंबरचा बेटा? 11. सोडियम किती नंबरचा बेटा? 11. सर मला प्रश्न पडतो 11 इवन एक ऑड ट्रिक काय सर? atomic number multiplied to +1. आन्सर किती येऊ शकेल बेटा? 23. अरे बेटा बोल ना, आन्सर किती येऊ शकेल? 23. मला असं हे ऑडचं एक्झाम्पल झालं. इव्हनचं एक्झाम्पल बोलता येईल का? यस. एखादं सांगा सर मॅग्नेशियम. कोण बेटा? मॅग्नेशियम. सर मॅग्नेशियमचा atomic नंबर किती आहे? 12. किती आहे सर? 12. मला लगेच प्रश्न पडतो 12 इव्हन आहे की ऑड आहे? सर इव्हन आहे. मग आन्सर काय करणार? atomic नंबर मल्टिप्लाइड टू मॅग्नेशियमचा atomic मास नंबर किती झाला? 24. किती झाला? 24. आणखीन एक्झाम्पल कार्बन. कोण बेटा? कार्बन. मला प्रश्न पडतो कार्बनचा atomic नंबर किती आहे? 6. म्हणून मी म्हटलं atomic मास नंबर समजून घेण्यासाठी तुम्हाला atomic नंबर लक्षात आला गेला पाहिजे. कार्बन. कोण बेटा? कार्बन 6 कसे रे? इव्हन आहे. atomic नंबर मल्टिप्लाइड टू नोट डाउन.